खरंच अशक्य असतं आणि तशीच साथ लीना यांना सुद्धा मिळाली। खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि आता एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। मराठा आरक्षणाबाबत एक सर्वात मोठी बातमी येते ती म्हणजे मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची घडामोड। केंद्राची सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे। खंडपीठाने दिलेल्या निकालावरती ही याचिका दाखल झाली आहे। 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात ही याचिका करण्यात आली आहे। त्यामुळे मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने उचललेलं हे मोठं पाऊल आहे। कारण राज्याने सुद्धा आता केंद्राने यामध्ये लक्ष घालावं असं म्हटलं होतं। त्यामुळे खंडपीठाने जो काही निकाल दिलेला होता, मराठा आरक्षण रद्द करण्यात आलेलं होतं, मात्र त्यावरती पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। खंडपीठाने दिलेल्या निकालावरती ही याचिका दाखल करण्यात आली असून 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात ही याचिका आहे। मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने उचललेलं हे मोठं पाऊल आणि मराठा आरक्षणासंदर्भातला निर्णय आणि त्याचे अधिकार राज्यांना द्यावेत अशी ही याचिका आहे। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, केंद्राकडे विनंती करण्यात आलेली होती आता मराठा आरक्षणासंदर्भात लक्ष घालावं, त्यानुसार केंद्राकडे याचिका तर करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे, काय माहिती? अतिशय मोठी भूमिका जी आहे ती केंद्रानं काल कोर्टामध्ये घेतलेली आहे। कारण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जी एक 5 बेंचने एक निर्णय दिला की मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला जो निर्णय आहे तो रद्दबातल करताना त्यांनी म्हटलं की हा अधिकार जो आहे तो केंद्र सरकारला आहे। 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य सरकारला कुठलेही अधिकार जे आहेत ते आरक्षण देण्यासंदर्भातले नाहीत, असा स्पष्ट निकाल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी दिला होता। आता केंद्र सरकारने याच्यावर पुनर्विचार याचिका दाखल केली आणि यामध्ये स्पष्ट म्हटलं की 102 व्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षण देण्याचा अधिकार जो आहे तो राज्याला देखील आहे आणि त्या संदर्भातलं म्हणणं त्यांनी या ठिकाणी मांडलंय। आता ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की जर समजा ही पुनर्विचार याचिका या ठिकाणी स्वीकार केली गेली, नक्कीच त्याच्यावर सुनावणी होईल आणि त्यानंतर पुढे त्याच्या काय निकाल येईल हे पुढे बघणं महत्वाचं आहे। पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जर समजा हे फेटाळलं तर आता केंद्र सरकारला भविष्यामध्ये 102 व्या घटना दुरुस्तीमध्ये पुन्हा दुरुस्ती करावी लागेल आणि त्यामध्ये स्पष्टपणे लिहावं लागेल की जी अधिकार आहेत ते राज्य सरकारला आहेत। कुठेतरी राज्य सरकारच्या भूमिकेच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती केंद्राने मांडली आहे। पण या ठिकाणी अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे की 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येईल यावर देखील केंद्र सरकारने या पुनर्विचार याचिकेमध्ये आपलं म्हणणं मांडावं, ही भूमिका त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केली आहे। बिलकुल प्रफुल्ल, आणि जर राज्यांना तसे अधिकार मिळाले तर मग मराठा समाजासाठी खूप मोठी आशादायी गोष्ट म्हणावी लागेल। पहिला समजा ही पुनर्विचार याचिका चर्चेला आली आणि त्या ठिकाणी न्यायालयाने सांगितलं की 102 घटना दुरुस्तीनुसार राज्याला अधिकार आहेत। जर ही गोष्ट जर मान्य झाली तर पुन्हा राज्य सरकार विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक आयोगाचा अहवाल या ठिकाणी सादर करू शकेल आणि पुन्हा मराठा समाजाला आरक्षण देऊ शकेल। ही एक मोठी मोलाची भूमिका या ठिकाणी होऊ शकते। पण सर्वात महत्वाचं म्हणजे ही पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालय घेते का किंवा त्याच्यावर सुनावणी होईल का? कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जवळपास 99% पुनर्विचार याचिका ज्या आहेत त्या फेटाळल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। बरं, मात्र या याचिकेमध्ये काय महत्त्वाचे मुद्दे आहेत तर तेच की सध्या मराठा आरक्षणासंदर्भातला निर्णय हा राज्य सरकारना देण्यात यावा, त्यानंतर 50%पेक्षा जास्त आरक्षण देण्यात यावं असे हे मुद्दे या याचिकेमध्ये आहेत। धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता सरकारने लॉकडाऊन वाढवल्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राज्य सरकारवरती गंभीर आरोप केलेत। राज्य सरकारने पुन्हा एकदा हा लॉकडाऊन वाढवलाय आणि मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्यानंतर जो असंतोष मोठ्या प्रमाणात मराठा समाजात पसरलेला आहे, हा असंतोष रस्त्यावरती येऊ नये आणि मराठा समाजाने संघर्ष करू नये, आंदोलन करू नये, मोर्चे काढू नये आणि सरकारच्या विरोधात त्यांनी भूमिका घेऊ नये, यासाठीच सरकारने जाणीवपूर्वक लॉकडाऊन वाढवलाय असा आरोप विनायक मेटेंनी केलाय। मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्याच्या नंतर जी असंतोष मोठ्या प्रमाणात मराठा समाजामध्ये पसरलेला आहे, हा असंतोष रस्त्यावर येऊ नये, त्यांनी संघर्ष करू नये, मोर्चे काढू नये, आंदोलन करू नये, सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी भूमिका घेऊ नये,
याकरताच या सरकारने, आघाडी सरकारने, उद्धवजी ठाकरे सरकारने हा लॉकडाऊन जाणीवपूर्वक वाढवलेला आहे, असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे. आता बातमी आहे कोविशिल्ड लसी संदर्भातली. कोविशिल्डच्या 2 डोसेसमधलं अंतर हे 8 ऐवजी 16 आठवड्यांनी वाढवण्यात येणार आहे. एनटागी म्हणजेच नॅशनल टेक्निकल ॲडवायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशननं आरोग्य मंत्रालयाकडे तशी शिफारस केलेली होती. तर गर्भवती महिलांना सुद्धा लस घेता येऊ शकणार आहे. आता याबाबत लवकरच नवीन नियमावली जाहीर केली जाईल. ब्रिटनमध्ये कोविशिल्ड लसीच्या 2 डोसेसमध्ये 12 आठवड्यांचं अंतर आहे आणि हे अंतर भारतात सुद्धा वाढवल्यास अँटीबॉडीजची क्रियाशीलता वाढणार आहे. मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार लसींबाबत सतत नियम बदलत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.